प्रेज लॉर्ड मित्रांनो, देवाला धन्यवाद देतो. आज सकाळी पहाटेची वेळ आहे आणि देवाने माझ्या हृदयांतकरणामध्ये एक गोष्ट घातली की आज आपण एक छोटासा एक हेडू बनावा आणि तो हेडू आपण यासाठी बनवणार आहोत, नाही का, भक्ती आणि परमेश्वराला ओळखतो. आम्ही परमेश्वराला ओळखतो आणि मला असं म्हणायचं की सगळेच लोक परमेश्वराला ओळखतात, त्याची भक्ती करतात. पण देवाचं वचन काय सांगतंय मित्रांनो, आपण ते बघूया. आम्ही बायबलमधून जाऊ आणि बायबलमधून आपण काही वचनामध्ये बघूया की परमेश्वराची भक्ती काय आणि परमेश्वराच्या मागं चालणे म्हणजे काय. काय आम्ही अंधश्रद्धेमध्ये आहोत का खरंच आम्ही परमेश्वरामागे आहोत? चला तर आपण बघूया. बायबलमधून मी एक पुस्तक काढतोय आणि ते आहे पहिले योहान 4 अध्याय आणि 8वा श्लोक आहे, 8वं वचन आहे. मी ते तुमच्यासाठी वाचतोय. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. तर ह्या ठिकाणी असं लिहिलं आहे की जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखीत नाही. आणि आजकाल तर आम्ही सगळेच म्हणत आहोत की आम्ही देवाला ओळखीत आहोत. आम्ही आजकाल सगळेच देवाची सेवा भक्ती आम्ही करीत आहोत आणि चांगली गोष्ट आहे, कारण देवाने प्रत्येक मनुष्याला देवाला ओळखणारं मन दिलंय आणि आम्ही भक्ती करावा ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे माझ्या मित्रांनो. तर आम्ही भक्ती करणं हे चांगला स्वभाव आहे आणि आम्हाला स्वभाव देवापासूनच भेटलेला आहे. प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा मनुष्य देवाची सेवा करतो, देवावर प्रेम करतो, देवाला जाणतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण या ठिकाणी वचन सांगतंय, देवाचं वचन बोलत आहे, जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. जो याच्यामध्ये प्रेम नाही आहे, ज्या व्यक्तीमध्ये प्रेम नाही तो माणूस देवाला ओळखीत नाही, कारण देव काय आहे? प्रेम आहे. देव माया आहे. पण जो व्यक्ती कोणावर माया करीत नाही, दया माया करीत नाही आणि आणि दयामाया करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव काय आहे? प्रेम आहे. देव काय आहे? प्रेम. तर मला काय म्हणायचं आहे, जो मनुष्य देवाला मानतोय, देवावर भाव ठेवतोय, चांगली गोष्ट आहे. पण जर मी देवाची सेवा करतोय, देवाची आराधना प्रार्थना करतोय, मी देवाला धन्यवाद देतोय, तर तो देवाचा जो स्वभाव आहे तो आहे प्रेम. देव प्रेम आहे. देव मेल मिलाप आहे. देव संघटित करणारा आहे. देव एक दुसऱ्यावर दया आणि माया करणारा आहे. कारण ह्या पृथ्वीवर जितके बी लोक आहेत हे सर्व देवाची निर्मिती आहे आणि आम्ही सगळे देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे. तर देवाची जर मी सेवा करतोय, मी देवाला जर मानतोय, तर माझ्यामध्ये प्रेम पाहिजे. आणि जर माझ्यामध्ये प्रेम नाही तर वचन सांगते की तो व्यक्ती देवाला ओळखत नाही आहे. जर माझ्यामध्ये सांगायचं, आपल्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर ते आहे चांगुलपणा. जर आमच्यामध्ये चांगुलपणा नाही तर आम्ही परमेश्वराला ओळखत नाही. आणि जर आमच्यामध्ये तो चांगुलपणा आहे, ती दया मया प्रेम आहे आमच्यामध्ये, एकुमेकाला समजून घेणं आहे, एकुमेकाला क्षमा करणं आहे, जर तो स्वभाव जर आमच्यामध्ये आहे तर आम्ही देवाला ओळखीत आहोत. आणि जर तो स्वभाव आमच्यामध्ये जर नाही तर आमच्यामध्ये राग द्वेष दुष्टता लाव्या एकुमेकाला खेचणे, भांडणे, शिवी गाळी, नशा दारू पिणे,
विचार करणे. जर असा स्वभाव असून सुद्धा आम्ही स्वतःला म्हणत आहोत की आम्ही देवाला ओळखतोय, तर प्रियांनो ही अंधश्रद्धा आहे. जर आम्ही देवाला ओळखीत असतोच तर हे वाईट आमच्यामध्ये राहणार नाही, कारण देव आमच्यातलं वाईट काढतो आणि आम्हाला एक चांगला व्यक्ती बनवतो. आणि जर असं म्हणूनही जर मी सेवा करीत असेल आणि माझ्यामध्ये साऱ्या जगाचे वाईट जर भरलेलं असेल आणि मी म्हणतोय की मी देवाची सेवा करतोय, मी देवाच्या मागं चालतोय, मी देवासाठी खर्च करतोय, आणि हे सारं वाईट जर माझ्यामध्ये असेल, तर प्रियांनो, तुम्ही आणि मी जो कोणी वाईट करतो आणि देवाला ओळखितो असं म्हणतोय, तो देवाला ओळखीत नाही आहे. कारण देवाला ओळखणाऱ्याच्या माणसामध्ये काय असतं? दया, मया आणि प्रेमाने तो भरलेला असतो. तो दया आणि मया आमच्यामध्ये पाहिजे. तर आम्ही दुसरीकडं जर आम्ही दया आणि मया आमच्यामध्ये पाहिजे प्रियांनो. म्हणून आम्ही एकमेकावर प्रेम केलं पाहिजे. आम्ही एकमेकामागे एकमेकाला सहाय्याने मदत केली पाहिजे. आम्ही आज पाहतो सगळ्या जगामध्ये आणि आमच्या देशामध्ये बी जाती आणि धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली एक दुसऱ्याला तुच्छ लेखल्या जात आहे, मारल्या जात आहे. खूप असं भयानक परिस्थिती आहे. आणि जी भयानक परिस्थिती याला कारण आहे की प्रियांनो, त्यांना देव माहीत नसल्यामुळं असा मनुष्य वागतो. असा मनुष्य देव माहीत नसल्यामुळं, देवावर प्रेम नसल्यामुळं दुष्टताने भरून असं वागतो प्रियांनो. तर जर मी देवावर प्रेम करतोय, देवाला मी मानित आहे, तर माझ्यामध्ये प्रेम यावं, आम्ही एकमेकांवर प्रेम करावं. कारण हे सारं जग प्रेमावरही टिकून आहे प्रियांनो. पहा, ज्या घरामध्ये जर प्रेम नसेल, वादिवाद असेल, तर प्रियांनो ते घर टिकत नाही आहे. म्हणून आमच्या देशात सुद्धा आम्ही एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, एकमेकाला आम्ही समजून घेतलं पाहिजे, आम्ही एकमेकाला सांगायचे शिकवायचे प्रयत्न केले पाहिजे. तर नक्कीच आमच्या देशाचंही प्रगती होईल आणि आमचा देश सुखी होईल. मी इथंच थांबतो. धन्यवाद देतो. मला आशा आहे की तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.